1990 ते 2000 तेव्हा जी उन्हाळ्याची सुट्टी लागायची त्यामध्ये एक अनोखं मात्र एक सुट्टी असायची. मामाच्या गावाला जाणं, त्यातली त्यात एसटीने जाणं आणि नंतर आजीबाई संग मस्तपैकी संध्याकाळच्या प्रहरी गोष्टी ऐकणं. नंतर सकाळ आणि संध्याकाळच्या प्रहरी मस्तपैकी लंगोरी, विटीदांडू, चेंडूफळी अशा प्रकारचे खेळ खेळणे. किती अद्भुत असं हे जीवन होतं. एक छोटासा असा टी व्ही असायचा, ब्लॅक अँड व्हाईट, आणि त्यावरती हनुमंताची, सकाळचं श्रीकृष्ण भगवंताची, रविवार आणि शनिवारची अशोक सराफ, लक्ष्या यांचे छानसे असे चित्रपट लागायचे. एक छोटी दुनिया होती, पण सर्वात मोठी दुनिया होती. 4-5 माणसं बसायचे, गप्पा गोष्टी करायचे. 4-5 मित्र बसायचे आणि छानसे असे गप्पा हाणायचे. नंतर आंब्याचे झाड असायचे, आंब्याच्या झाडावरती चढायचे आणि एका पाडासाठी असंख्य असे दगड मारायचे आणि तो पाड ज्या वेळेस खाली पडायचा ते अनोखा असा एक आनंद असायचा. परंतु अनोखे असे ते बालपण मात्र हरवलं. इंटरनेटचं युग आलं आणि माणूस मात्र माणसापासून दूर गेला. दूरवरचं बघता येतं काही क्षणामध्ये, परंतु आपल्या आजूबाजूला नेमका कोण बसला पण हे मात्र माणूस पाहत देखील नाही, ना एक शब्द देखील बोलत नाही. बस फक्त आणि फक्त आपल्या धुंदीत मात्र माणूस आहे. माणूस माणसापासून मात्र दुरावला ह्या इंटरनेटच्या युगामध्ये. फेसबुकवरती मित्र भरपूर आहेत, 4 ते 5 हजार मित्र आहेत. त्यांच्यासंग चॅटिंग चालते, परंतु आजूबाजूच्या मित्रांसंग मात्र 2 शब्द बोलत नाही. वाचनाची आवड तर खूप दूरवर राहिली. त्यामधल्या गोष्टी वाचनाने मात्र खऱ्या अर्थाने मेंदू ताजतवान राहतो, ते मात्र आताची पिढी मात्र विसरली आणि बस फक्त आणि फक्त याची तिची निंदा करण्यात मात्र आम्ही आमचं आयुष्य मात्र पणास लावतो. आम्ही मात्र आमचे जुनं बालपण मात्र विसरलो. कसं होतं ते बालपण, अद्भुत असं हे बालपण होतं.